नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वंदना तायडे. अभ्यासमाला चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत उपयोजित लेखन कौशल्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे वृत्तांत व बातमी लेखन. इयत्ता 9वीला वृत्तांत लेखन व 10वीला बातमी लेखन आहे. यात नेमका काय फरक आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामुळे कुठेही न चुकता पूर्ण गुण मिळू शकतील. बातमी म्हणजे वृत्त, वार्ता, समाचार व इंग्रजीत न्यूज. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट व साऊथ या चारही दिशांना घडलेल्या घटना वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यावरूनच न्यूज हा शब्द तयार झाला. त्याचप्रमाणे दिशांना हिंदीत समा म्हणतात. त्यावरून समाचार हा शब्द तयार झाला. बातमीचे उद्देश आहेत माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे आणि परिस्थितीची जाणीव करून देणे. बातमीचे पुढील प्रकार आहेत. पहिला म्हणजे वृत्तांत. वृत्तांत म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची बातमी. सभा, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा यांच्याविषयीच्या एखाद्या घटनेसंबंधी सविस्तर व क्रमवार माहिती सांगणे म्हणजे वृत्तांत. परीक्षेत सहसा शालेय कार्यक्रमांचे वृत्तांत लेखन विचारले जाते. मराठी दिन, विज्ञान दिन, स्वातंत्र्य दिन, क्रीडा स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ, विविध कार्यशाळा, शाळेचा निरोप समारंभ, शताब्दी महोत्सव असे अनेक कार्यक्रम वेळोवेळी शाळेत साजरे केले जातात. त्या कार्यक्रमांची आटोपशीर व क्रमवार घटनांची मांडणी वृत्तांत लेखनात करायची असते. त्याची उदाहरणे आपण पुढे पाहू. वृत्तांत लेखनाप्रमाणेच घटनेची माहिती देणे हा बातमीचा एक प्रकार आहे. शहरात, देशात कुठे अपघात झाला, मोर्चा निघाला, महापूर आला, भूकंप झाला, रोगाची साथ आली किंवा एखादा नवीन शोध लागला, कोण निवडून आले, या सर्व गोष्टींची माहिती बातम्यांच्या माध्यमातून दिली जाते. पुढचा प्रकार आहे सूचना देणे. उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील यासारख्या लहान सूचनांप्रमाणेच पुढील 15 दिवस देशात लॉकडाऊन राहील, नोटबंदीची घोषणा, विविध परीक्षासंबंधीच्या, स्थानिक कार्यक्रमासंबंधीच्या सूचना आपल्याला बातम्यांद्वारे दिल्या जातात. बातमीचे क्षेत्र पुढीलप्रमाणे आहेत. सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय, शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, वृत्तांत, सूचना, माहिती, समाज प्रबोधन या सर्वांचा समावेश बातमी लेखनातच होतो. 9वीसाठी परीक्षेत फक्त एखाद्या कार्यक्रमाचा वृत्तांत विचारला जाईल आणि 10वीसाठी मात्र वृत्तांत किंवा एखाद्या शीर्षकावरून किंवा एखाद्या विषयावरून सुद्धा बातमी तयार करायला सांगितली जाईल. आता तुम्हाला वृत्तांत लेखन व बातमी लेखनाचा अर्थ समजला असेल. कार्यक्रमाची बातमी म्हणजे वृत्तांत आणि कार्यक्रमाची बातमी, एखाद्या घटनेची बातमी, सूचना, माहिती या सर्वांचा समावेश बातमी लेखनात होतो. बातमी कोणत्याही प्रकारची असली तरीही बातमी लेखनाचे काही विशेष नियम आहेत, ते लक्षात ठेवा. पहिला म्हणजे घटनेची विश्वासार्हता म्हणजे खरेपणा. तुम्ही दूरदर्शनवर, आकाशवाणीवर ऐकलेली किंवा वर्तमानपत्रात वाचलेली बातमी खरी असेल का असा विचार तुमच्या मनात येत नाही. आपण त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. यालाच म्हणतात त्या बातमीची विश्वासार्हता. ती जपावी लागते. कोणत्याही घटनेची खात्री करूनच बातमी लेखन करणं अपेक्षित असतं. दुसरं आहे तटस्थ भूमिकेतून लेखन. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. राजकारणातल्या, निवडणुकांच्या कोणत्याही बातम्यांमध्ये बातमीदार कोणत्याच पक्षाच्या बाजूने लिहित नाही. याला म्हणतात तटस्थपणा. जे घडले ते जसेच्या तसे जनतेसमोर मांडण्याचं काम बातमी लेखकाचं असतं. एखाद्या भांडणाची, अपघाताची बातमी असेल तरीही चूक नेमकी कुणाची होती याचा निष्कर्ष बातमीत नसतो. न्यायनिवाडा करण्याचं काम बातमी करत नाही.
फक्त घटनेचे प्रतिबिंब बातमीत असते. यावरच आधारित पुढची गोष्ट आहे, घटनेचा अचूक व योग्य तपशील. घटनेतील कोणतीच माहिती अपूर्ण व चुकीची लिहू नये. त्यामुळे जनतेची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे घटनेचा अचूक आणि योग्य तपशील देणे महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे. बातमीतील घटना ही प्रत्यक्ष घडलेली असते, ती काल्पनिक नसते किंवा फक्त ऐकलेलीही नसते. तर बातमी देण्याआधी वार्ताहराला प्रत्यक्ष भेट देऊन घटनेचे यथातथ्य वर्णन लिहायचे असते. पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःच्या मनाची कोणतीच बाब त्यात समाविष्ट करू नये. बातमीतील घटनेवर आपले कोणतेच मत नोंदवू नये. घटना वाढवून किंवा घटवून लिहू नये. बातमीत योग्य की अयोग्य, चांगले की वाईट हेही लिहू नये. ते वाचक ठरवतील. बातमी लेखन करणाराने स्वतःच्या मनाची बाब समाविष्ट करू नये. आता प्रत्यक्ष बातमी लेखन करण्यासाठी बातमी तयार करण्याचे निकष कोणते ते पहा. पहिला मुद्दा आहे शीर्षक. बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा, घटनेचा आरसा असतो. शीर्षक वाचताबरोबर बातमी कशाची आहे ते समजले पाहिजे, म्हणून त्याला बातमीचा आरसा असं म्हटलं आहे. दुसरा निकष आहे दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा. तसे नसेल तर वाचकांचा मोठा गोंधळ होऊ शकतो. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी 4 वाक्य भूतकाळात तर 4 वाक्य वर्तमानात लिहितात. घडलेल्या घटनेची बातमी किंवा वृत्तांत यात करण्यात आले, घेण्यात आले, उपस्थित होते अशा प्रकारचे वाक्य असावे. चालू पूर्ण भूतकाळ. पुढचा निकष आहे जनक्षोभ वाढेल, कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्य किंवा शब्द नसावेत असे संकेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपला देव, आपला धर्म प्रिय असतो. त्यामुळे बातमीत कोणत्याच देव किंवा धर्माच्या विरोधात, कोणत्याही जातीच्या किंवा समाजाच्या विरोधात सरसकट विधाने वापरून जनतेच्या भावना दुखवणे किंवा त्यांच्यात तेढ निर्माण करणे चुकीचे ठरते. पुढचा मुद्दा आहे बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. अत्यंत महत्त्वाची बाब आहे ही. बातमीला शीर्षक दिल्यानंतर सुरुवातीला बातमीचा मुख्य भाग लिहायचा असतो. म्हणजेच नेमके काय घडले हे थोडक्यात व स्पष्ट शब्दात लिहून पुढे त्याचा विस्तृत तपशील लिहायचा असतो. आपण प्रथम वृत्तांत लेखन कसं करावं ते पाहू. वृत्तांत लेखनात घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन करायचे असते. वृत्तांत लेखनात राग, आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी तीव्र भावना व्यक्त करणे अपेक्षित नाही. टी व्हीवरच्या विविध वृत्तवाहिन्या बऱ्याचदा हे नियम पाळताना दिसत नाही. अत्यंत धक्कादायक बातमी असं म्हणून लोकांच्या मनात भीती निर्माण होते. बातमी लेखन करताना ते टाळावे. पुस्तकात दिलेल्या वृत्तांत लेखनाचा नमुना पहा. सर्वात आधी ठळक अक्षरात शीर्षक लिहिले आहे, मराठी भाषा दिन उत्साहात साजरा. त्यानंतर गावाचे, शहराचे नाव आणि दिनांक लिहावा. बघा, रत्नागिरी व त्यापुढे 28 फेब्रुवारी लिहिले आहे. एक गोष्ट यातून तुमच्या लक्षात येईल की मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला असतो. त्याची बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात येते. म्हणून कोणतीही घटना कधी घडली त्या दिवसाचा स्पष्ट उल्लेख नसेल तर आपल्याला दिनविशेष माहीत असायला हवेत. उदाहरणार्थ प्रजासत्ताक दिन साजरा केल्याची बातमी असेल तर तुम्ही पुढची तारीख 27 जानेवारी लिहाल. मात्र स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राला सुटी असते. वर्षातले फक्त हे 2च दिवस म्हणून यासंबंधी बातमी असेल तर 17 ऑगस्ट किंवा 28 जानेवारी लिहावी. म्हणजे अर्धा गुणही कमी होणार नाही. तारखेचे भान ठेवावे. आता पुढचा वृत्तांत कसा क्रमवार परिच्छेद करून आटोपशीर लिहिलेला आहे ते बघा. रत्नागिरी येथील समर्थ विद्या मंदिर येथे मराठी भाषा दिन दिनांक 27 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे सेवानिवृत्त मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री म सा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ शब्द कसा लिहिला आहे नीट बघा. असे विशिष्ट शब्द लिहिताना विद्यार्थ्यांच्या बऱ्याचदा चुका होतात. पुढे आहे, सकाळी ठीक 7:30 वाजता इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीमधील विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली. सकाळी 9 वाजता शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक शाळेच्या सभागृहात एकत्र जमले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व माननीय मुख्याध्यापक स्थानापन्न झाले. अजून एक लक्षात ठेवा, मंच तोच असतो, पण एखादा वैचारिक कार्यक्रम असेल तर त्याला व्यासपीठ आणि करमणुकीचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्याला रंगमंच म्हणतात. पुढे लिहिले आहे, सरस्वतीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कविता वाचन, मराठी गीतगायन, कथाकथन, कादंबरीतील काही अंशाचे अभिवाचन इत्यादी प्रकारचे सुंदर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत कांबळे याने उपस्थितांचे आभार मानले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सांगता म्हणजे शेवट. कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने किंवा राष्ट्रगीताने सुद्धा तुम्ही लिहू शकतात. पुढे तुमच्यासाठी प्रश्न दिलेला आहे, खालील विषयावर वृत्तांत लेखन करा. या वृत्तांताचे शीर्षक तुम्ही लिहाल, जागतिक विज्ञान दिन सोहळा उत्साहात साजरा किंवा संपन्न. त्यानंतर तुम्हाला लिहावे लागेल ठिकाण, ते आहे वसई. तारीख कोणती लिहिणार बघा. विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो. प्रश्नात उल्लेख आहेच, नसला तरी आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. बातमीची तारीख दुसऱ्या दिवसाची, ती कोणती येईल? 2018 साली फेब्रुवारी महिन्याचे दिवस 28च असतात, म्हणून दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारी न लिहिता 1 मार्च लिहावे लागेल. यावरून तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करावा. आता या वृत्तांताचा पहिला परिच्छेद दिलेल्या माहितीनुसारच घ्यावा लागेल. वसईच्या विमाननगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालयातील होमी भाभा सभागृहात दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिन सोहळा संपन्न झाला. यानिमित्त जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अजून तुमचे नेहमी चुकणारे शब्द बघा. कीर्ती शब्द दीर्घ लिहायचा, दुसरी विलांटी. सकाळी ठीक 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. इथपर्यंत तुम्हाला याच क्रमाने लिहिणं अपेक्षित आहे. पुढच्या लहान लहान 2 परिच्छेदात 5-6 ओळींमध्ये वरील वृत्तांताप्रमाणे या दिवशी कार्यक्रम कसा झाला, कोण कोण उपस्थित होते, विज्ञान दिन आहे मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी सभागृहात विज्ञान प्रदर्शन मांडले होते किंवा वैज्ञानिक कथा कविता सादर केल्या किंवा अंधश्रद्धा निर्मूलनावर एखादी नाटिका सादर केली वगैरे तुमच्या कल्पकतेने थोडक्यात आणि क्रमवार लिहावे. निबंधासारखे लिहू नये. पुढचा प्रश्न आहे, एखादा विषय देऊन बातमी लेखन करा. उदाहरणार्थ, खालील विषयावर बातमी तयार करा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमास शहरातील सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद. आता आधीचा वृत्तांत आणि ही बातमी यात काय फरक आहे बघा. शाळेत साजरा झालेल्या मराठी दिनाची म्हणजेच एका कार्यक्रमाची ती बातमी म्हणजेच तो वृत्तांत होता. आता ही बातमी विस्तृत आहे. बातमीत कोणत्याही वृत्तपत्राचे नाव टाकावे. उदाहरणार्थ, येथे दिले आहे लोकजागृती, तुम्ही कोणतेही लिहू शकतात. प्रश्नात दिले असेल तर तेच लिहावे. डाव्या बाजूला आमच्या वार्ताहराकडून किंवा प्रतिनिधीकडून असे लिहावे. उजवीकडे दिनांक बघा. 1 ते 15 जानेवारी मराठी भाषा पंधरवडा असतो. 15 दिवसांचा म्हणून पंधरवडा. सविस्तर बातमी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला दिली आहे, म्हणून तारीख लिहिली आहे 16 जानेवारी. वर्ष लिहिण्याची गरज नसते. पुढे शीर्षक दिले आहे, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमास उदंड प्रतिसाद. पुढे बातमी कशी लिहिली आहे ते नीट बघा. तुम्हाला एखादे शीर्षक देऊन बातमी तयार करा असा प्रश्न येऊ शकतो. 1 जानेवारी
ते 15 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने शाळांमधून मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम आयोजित केले जावेत. या उपक्रमास शहरातील सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्या प्रतिनिधींनी काही शाळांमध्ये स्वतः जाऊन या उपक्रमाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांसाठी बहुतांश शाळांमधून वाचन तासाचे आयोजन केले होते. याबरोबरच भाषेचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने सर्वच शाळांमध्ये ग्रंथदिंडी, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 100 शाळांमधून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला. दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा विद्यार्थी हिताचा उपक्रम शाळांमधून राबवला जाईल अशी ग्वाही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली. बातमीचे स्वरूप तुम्हाला कळलं. तुम्हाला एखादे शीर्षक देऊन बातमी तयार करा असा प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ, खालील शीर्षकावरून बातमी तयार करा. शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न. शाळेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून 100व्या वर्षी शताब्दी वर्ष म्हणून वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होतात. त्यातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे सांगता समारंभ. त्यासाठी उपस्थित होते माननीय शिक्षण मंत्री. यासाठी तुम्हाला शिक्षण मंत्री कोण आहेत हे माहीत असायला हवे. आणि तुम्हाला नाव माहीत नसेल, आठवले नाही, तरी फक्त माननीय शिक्षण मंत्री असा उल्लेख बातमीत करावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहीत असायला हवे, तुम्ही जसा वाढदिवस साजरा करतात तसाच कोणत्याही संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. विशिष्ट काळानंतर त्यांची नावे कोणती असतात ती बघा. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव, 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हीरक महोत्सव, 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव आणि 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर असतो तो शताब्दी महोत्सव. चला, पुढे अजून एक प्रश्न दिलेला आहे. खालील विषयांवर बातमी तयार करा. सर्व नागरिकांसाठी आधार कार्डाचा नंबर आपल्या बँक खात्यास लिंक करणे अनिवार्य. आणि दुसरी आहे, कोरोना लस घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक. या दोन्ही बातम्या तुम्ही तयार करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कसा वाटला ते अवश्य लिहा. म्हणजे मला तर समाधान वाटतेच, पण त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेण्याची प्रेरणा मिळते. अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.